जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या वयोवृद्ध व शाळकरी मुलांसाठी सोयीस्कर असणारा हिरकणीवाडी येथील रायगड रोपवे हा तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी 3 मार्च ते 7 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड रोपवेचे साइट इंचार्ज राजेंद्र खातू यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले। संपूर्ण भारतात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली येथील नवयुग इंग्लिश मीडियम स्कूल व मराठी माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाले। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अंतराळ तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीय ज्ञान परंपरेतील वैज्ञानिक कृमिकीटकांचे जीवनचक्र इत्यादी संकल्पनेवर आधारित सादर केलेले विविध पोस्टर्स आणि वैज्ञानिक रांगोळ्या यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमाला नवयुग इंग्लिश मीडियम तसेच मराठी माध्यमिक व प्राथमिकचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अलिबाग येथील समुद्रात भीषण आगीत आक्षी येथील 2 कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सहाय्याने शासनाकडून 2 कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी 2 कुटुंबियांची आक्षी येथे भेट घेऊन दिली आहे। घटस्फोट देत नसल्याने पत्नीने पतीचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली। वहाळ खाडीवरील ब्रिजवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता। गळा आवळून मृतदेह फेकल्याने हा घातपाताचा प्रकार असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आणि त्याच दिशेने तपास सुरू केले। दरम्यान या घटनेचा उलगडा करण्यात उर्वा पोलिसांना यश आले आहे। पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलासह 2 साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले। या प्रकरणी महिलेसह 4 जणांना पोलिसांनी गटारी दिली। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन 2013 पासून कार्यरत असून यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते। सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष मोहीम जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा नगरपालिका शाळा क्रमांक 6 अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। एमआयडीसीच्या रासायनिक जलप्रदूषणामुळे बाधित असलेल्या 13 गावांना ज्याप्रमाणे शासनातर्फे 90% पाणीपट्टी माफ केली जाते त्याच धर्तीवर खाडीपट्ट्यातील पलीकडच्या तीरावरील उर्वरित गावांची पाणीपट्टी देखील माफ करण्यासाठी येत्या अधिवेशनातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन व खारघोडी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगावले यांनी महाड तालुक्यातील टोळबुद्रुक येथील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आले असताना उपस्थित ग्रामस्थांना दिले। या कार्यक्रमाला खाडीपट्ट्या विभागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दापोली तालुक्यातील जनस्वराज्य ग्रामपंचायत जळगाव तर्फे माझी वसुंधरा हे अभियान राबवण्यात आले। 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन याच निमित्ताने येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा जळगाव नंबर 1 मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगावच्या वतीने सायकल जनरेटर आणि विद्युत चूल बसवण्यात आली आहे। याचबरोबर राष्ट्रीय वैज्ञानिक दिनाचे औचित्य साधून विविध वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती प्रदर्शनातून देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील आणखी एका निर्णयाची चौकशी करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी करणार आहे। लवकरच येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। तुम्हाला या घडामोडी कशा वाटल्या हे आम्हाला नक्कीच कळवा। त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।